जरांगे पाटलांबरोबर दरी मिटवण्यासाठी म्हणजे दिवाळीच्या चहा पाना एवढा किंवा फराळी एवढा हा विषय सोपा नाही. आम्हालाही आवडेल. जरांगे पाटील काही माझे वैयक्तिक दुश्मन आहेत का? जरांगे पाटलांना बरोबर घेऊन चहा पाणी करायला आम्ही त्यांच्या घरी जाऊ किंवा त्यांनी आमच्या घरी यावं. मी तर ताईंना विनंती करेन तुम्ही दोघांनी माझ्या घरी यावं. पण प्रश्न हा चहापान करून किंवा फराळ घेऊन हा प्रश्न सुटणारा नाही. ओबीसींच्या प्रश्नाचं काय, आरक्षणाचं काय, आरक्षण धोरणाचं काय? त्यामुळे मुद्दा संपणार असेल तर निश्चित एकत्र यायला आवडेल. तर जरांगे पाटील ओबीसी मधूनच आम्हाला आरक्षण पाहिजे, एससीबीसी आम्हाला नको, ईडब्ल्यूएस आम्हाला नको, की जे मराठा गरजवंतांच्या फायद्याचं आहे ते जर टाळणार असतील आणि महाराष्ट्रामधल्या ओबीसींचा एखादा सरपंच, एखादा पंचायती मेंबर, एखादा नगरसेवक, एखादा नगराध्यक्ष, एखादा महापौर जर जरांगेच्या मागणीमुळे इथून पुढच्या कालावधीत होणार नसेल तर ताई तुम्हाला हे आवडणार आहे का? प्रश्न हा वैयक्तिक नाही ना, काय कोणाच्या लेकीबाळीचं लग्न आहे का? हा महाराष्ट्रामधल्या अर्ध्याहून जास्त ओबीसींच्या हक्क अधिकाराचा प्रश्न आहे आणि तो चहापानानं सुटणार आहे का? त्यामुळं ह्या गोष्टी गोलमाल आहेत सगळ्या. जरांगेंची मागणीच मुळात बेकायदा आहे. या बेकायदा मागणीला या महाराष्ट्रातला ओबीसी कडाडून विरोध करेल.